होय काय वा काय करू राहिले तुम्ही? मोबाईल वर आलो. हा नुसते त्या मोबाईल मध्येच बोट घालत राहा 24 तास. मोबाईल मध्ये बोट घालवलं मी. मग काय करू राहिले? अहो ते मोबाईल मध्ये बोट घातलं तर का खराब झाला असता तो मोबाईल पाहू राहिलो मी. हाव ना त्या मोबाईललाच पाहत राहा ना. आणि मी इकडे तिकडे पाहत होते तुम्हाला आणि तुम्ही त्या मोबाईलला पाहू राहिले. मग मोबाईलला पाहून कोणाला पाहू मग? म्हणजे मला पाहायचं तुला पाहिलेच ना एकदा पाहून आणला तुला पाहून. म्हणजे तुम्ही मला लग्न अगोदर पाहायला आले होते तेवढंच पाहिलं ना. मोबाईल घ्यायला तुम्ही दुकानात गेले होते ना. हा पाहिलं ना तिच्या मोबाईल कसा आहे चांगला ते पाहिलं ना. घरी आल्यावर पण त्यालाच पाहत राहते. सकाळी दिवस निघला की त्या मोबाईलला झोपत्या वेळेस त्या मोबाईलला. मला कधी पाहिजे तुम्ही तसं? मग पाहत नाही काय दररोज पाहिजे तू भांडी किती घासी तेव्हा. ते पाहत नाही तुम्ही फक्त ते एनी टाइम ते 24 तास मोबाईलला पाहत राहते. तुला माहिती का काय? जेव्हा आपण परीक्षा देतो परीक्षेच्या अगोदर आपण अभ्यास करतो कोणी? हा करतो. परीक्षा पास झाली की माणूस डबल अभ्यास करतं का? नाही करत. मग तसं आपलं काय आपलं? हा कसं? एकदा परीक्षा पास झालं तर कोणी अभ्यास करत नाही. म्हणजे तुम्ही लग्न केलं ती परीक्षा होती आहे ना. मग परीक्षा असे ना आता कुठं कोणाला पोरी भेटू राहिल्या. मग जेव्हा गेलं पाहिले तिथं दाखला तो अरे आपण पास होतो की नाही पास होतो की नाही. तसं परीक्षेला राहतं माणूस पास होतो की नाही होतं की नाही. तसंच ये आता भाऊ पोरगी देते की नाही देते की नाही सगळे चेक करते. ते पेपर तपासते जसं पेपर तपासते ना तर सगळे माणसाला चेक करते. ते व्यसन आहे का काय आहे तसंच आहे. मग तर मी पास झालो मला काय अभ्यास करायची गरज आहे? बाई कसा नवरा भेटला हो माय. माहित तरी पाहिजे होतं मला परीक्षेच्या अगोदर असे म्हणून तुम्ही पास झाल्यानंतर असे करसान. फक्त मला कधी पास जाऊ नका तुम्ही. दररोज तर पाहिजे तुले. आणि आपल्या गल्लीतून एखादी पोरगी जर गेली तर कशी पाहता इकडून तिकडं मानमोडेपर्यंत पाहते वाकू तिला. कुठे मानमोडी मग पाय बरं काहीच तर झालं नाही. पाहू द्या बरं. अव खरंच मुलडी नाही वा. बावळे तो मानाचा व्यायाम आहे. मी व्यायाम करतो असा म्हणजे मान चांगली राहते. हाव काय? मग बहीण मला वाटलं की मग नवरा पोरीस पाहिजे कोण. किती चांगलं आहे बाय मग नवरा. मग चांगला नाही मग खराब आहे का? चांगलाच आहे काय? हाव चांगले आहे तुम्ही. मग होय मी आज ना रनिंगला गेलोत ना सकाळी. हा तर तेव्हा मी पाहिले रोड वरती आपल्या इथं बाहेर एक माणूस ना दिवसभर घोड्यावर बसला होता. तेव्हा त्या घोड्याला किती वजन झाला असेल ना? अगं खरंच वजन झाला असं. खरंच कितीच वजन झाला असेल त्याला. तो काय केलं आज दिवसभर? अहो मी का दिवसभर सोप्यावर बसले टीव्ही पाहिली. मग अवा त्या माणसाने तर एक गलती केली नुसतं घोड्यावर बसल्या घोड्याला वजन झालं. 2 गलत्या केल्या. ते कसं काय व? तू सोप्यावर बसली दिवसभर. हा बसले. ते सोप्यावर वजन झालं नसेल का? अव पुन्हा टीव्ही पाहत बसली दिवसभर त्या टीव्हीला नजर नसेल झाली का? हाव मी ते 2 गलत्या केल्या आहे ना व. मग लय गलती झाली मग माझ्याकडून. बाई जाऊ दे व मी सोप्यावर बसणारच नाही आजपासून आता. खरंच बसू नको रिकाम ओझं होईल त्यासाठी आहे ना. ती टीव्ही पण पाहणार नाही रिकाम ती नजर लागन. मग कवा पण त्या टीव्ही नजर कशी लागन तिथे आपण काळी गेले. आवाज नजर लागते काळ्या दगडाला बी नजर लागते जर पाहिलं ग तिथं टीव्ही आहे. हो बाई कवा तुम्हाला तर माहिती व. मग मला माहिती आहे म्हणून तू सांगतो आज बसून सोफ्यावर बसायचं नाही टीव्ही पाहायचं नाही. खरंच शेतातले सगळे काम करायचे घरचे सगळे काम करायचे. मी ना आता त्या सोफ्यावर पण बसणार नाही आणि त्या टीव्ही पण पाहणार नाही. रिकाम ती नजर झाली तर हा त्याच्याकरता मग काम करायचे असं बसायचं नाही एका ठिकाणी रिकाम ओझं होईल. हवं खरंच लय चुकले व. आता ना आज बसून अजिबात बसणार नाही सोफ्यावर मी.